राज्यातील काही भागात मागील 3 दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावतोय. मात्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पाऊस कमीच आहे. हवामान विभागाने पुढील 5 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज दिलाय. तर मंगळवारपासून विदर्भातही पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पुढील 5 दिवस काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातही घाटमाथ्यावरील पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. मात्र आज, उद्या आणि सोमवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कमीच राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. मंगळवारपासून विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मंगळवारी आणि बुधवारी काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मराठवाड्यातील विदर्भालगतच्या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मान्सूनने देशाचा अगदी थोडा भाग व्यापायचा बाकी आहे. मात्र आज दुसऱ्या दिवशीही मान्सून एकाच जागेवर होता. मान्सूनची सीमा आजही जैसलमेर, बिकानेर, झुंझुनू, भारतपूर, रामपूर, सोनीपत आणि अनूपनगर भागात होती. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे मान्सूनने आज पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या आणखी काही भागात प्रगती केली. मान्सून पुढील 2 दिवसांमध्ये देशाचा उरलेला भाग व्यापून पूर्ण देश काबीज करेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. अशाच हवामान अपडेट्ससाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.